महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आगतम स्वागतम सुस्वागतम। आराध्य दैवत विघ्नहर्त्या श्री गणरायाला वंदन करू, रंग देवता व नटेश्वरास विनम्र अभिवादन करू। श्रीदेवी सातेरी, श्रीदेव पाटेश्वर, श्रीदेवी भूमिका यांच्या चरणी नतमस्तक होऊन व उपस्थित रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करू। श्रीदेवी सातेरी पंचायतन देवस्थान 25व्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाप्रित्यर्थ श्री ओंकार थिएटर्स पेडणे गोवा सविनय सानंद सादर करीत आहोत 50वा स्वर्ण महोत्सवी नाट्यप्रयोग। विवा शिरवाडकर लिखित व ॲडव्होकेट अमित अंकुश सावंत दिग्दर्शित नाटक संगीत ययाती आणि देवयानी। संगीत ययाती आणि देवयानी। निर्माता पराग पारसेकर, सूत्रधार विवेक सावंत, ऑर्गन साथ दत्तराज सुरलकर, तबला साथ रोहिदास परब, प्रकाश योजना गौरव बर्वे, पार्श्वसंगीत द्वारकानाथ गवंडी, रंगभूषा जितेंद्र परब, ध्वनी संकलन चंद्रकांत राणे, रंगमंच व्यवस्था श्रीदेवी म्हाळसा नाट्यालंकार मांद्रे, भूमिका व कलावंत ययाती महाराज ॲडव्होकेट अमित सावंत, कचदेव पांडुरंग गावडे, विदूषक संतोष सावंत, यती नंदादीपक गावडे, प्रतिहार सखाराम सावंत, रक्षक राया सावंत, देवयानी सौ निवेदिता चंद्रोजी, शर्मिष्ठा कुमारी श्रद्धा जोशी। आराध्य दैवत विघ्नहर्त्या श्री गणरायाला वंदन करून रंग देवता व नटेश्वरास विनम्र अभिवादन करून श्रीदेवी सातेरी, श्रीदेव पाटेश्वर, श्रीदेवी भूमिका यांच्या चरणी नतमस्तक होऊन व उपस्थित रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून श्रीदेवी सातेरी पंचायतन देवस्थानच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाप्रित्यर्थ श्री ओंकार थिएटर्स पेडणे गोवा सविनय सानंद सादर करीत आहोत 50वा स्वर्ण महोत्सवी नाट्यप्रयोग। विवा शिरवाडकर लिखित व ॲडव्होकेट अमित अंकुश सावंत दिग्दर्शित नाटक संगीत ययाती आणि देवयानी। संगीत ययाती आणि देवयानी। संगीत ययाती आणि देवयानी।
शर्मिष्ठे, तुला आठवतं का काय भगवती? माधवाचार्यांच्या गायन शाळेत हे एकच गाणं आपण दोघींनीही म्हटलं होतं परीक्षेच्या वेळी. होय देवी. सभागृहातील मंचकावर माझे बाबा बसले होते, महाराज वृषभर्मा बसले होते आणि हो कचदेवही बसले होते. आठवतं? होय देवी, आठवत आहे. त्या तिघांची मनं जिंकण्यासाठी आपण केवढी पराकाष्ठा केली आणि सभागृहातील तुटीचे गजर ऐकल्यावर मला वाटलं की मी जिंकले. होय देवी, आपणच सभागृहाला जिंकलं होतं. सभागृहाला, पण कचदेवाला नाही. आत आल्यावर ते माधवाचार्याला म्हणाले की देवयानीच्या गाण्यात स्वर आहे तर शर्मिष्ठेच्या गाण्यात रस आहे. नुसत्या स्वरांचा विलास मला आवडत नाही. सभागृहातील ती सारी प्रशंसा त्या दोन वाक्यांनी फार विरघळून गेली. मी घरी गेले आणि तुमचं रडायलाच लागले. कचदेवांनी केवळ थट्टा केली होती भगवती. काही ना काहीतरी कुसपट काढून आपल्या दोघींना रडायला लावण्यात तेव्हा त्याला फार मौज वाटायची. कचदेवानी खोटं सांगितलं नाही. मीच वेडे होते त्याने. कोणतंही गाणं अगदी माणसाच्या आयुष्याचं देखील नुसत्या रसाला रंगत नाही तर स्वराला रंगतं हे त्यावेळी मला माहित नव्हतं. मी स्वरांची उपासना केली म्हणूनच प्रतिष्ठानची सम्राज्ञी झाले आहे. रसाच्या मागं वाहवत गेले असते तर एकदा भिक्कांच्या आश्रमात सासऱ्याची फाटकन वस्त्र दुरुस्त करीत बसले असते. बाकी कचदेवाला माझं गाणं आवडलं नाही हेच फार चांगलं झालं. महाराजांकडून कोणी दूत आला होता का? नाही देवी. विवाहाच्या पहिल्या रात्रीही स्वतःच्या महालात यायला उशीर करणारी ही माणसं राजवाड्यात जन्माला येऊ शकतात. पट्टराणीचा निरोप वाऱ्यावरच फिरून गेला म्हणायचा. निरोप? तू प्रतिहाराबरोबर निरोप पाठवला नाही? नाही, ते आपण अशोकवनातील शिवालय महाराज मला भेटणार होते पण जलाशय मंदिरातून मी परस्पर इकडे आले आणि हेच त्यांना कळव असं मगा मी तुला सौदावर सांगितलं होतं. का नाही कळवलास? ऐकलं नाही हे खोट. शब्द कानावर पडले तरी पाय पुढे जायला तयार नसतं तुझे. नाही, मी पाहून ठेवलंय तुझी राजकन्याची मिजा सध्या गेलेली नाहीये. तसं नाही भगवती. ज्या क्षणी दासी म्हणून मी आपल्या पायांचा आश्रय घेतला त्याच क्षणी वृषपर्वाची मुलगी मेली आणि देवयानीची दासी जन्माला आली. असं? पण मला तर इथे माझ्या समोर दानवेश्वराची मुलगीच उभी असलेली दिसतेय. शर्मिष्ठे, अगं तुझ्यासारखी गर्वशील माणसं कधी आपण म्हणून म्हणत नसतात तर त्यांना मारावं लागतं. ठेचून
गवताचं पान नुसतं पायाचं नख लागलं तरी जमिनी वेगळं होतं. पण कुऱ्हाडीचे सहस्र प्रहार केल्याशिवाय वडाचा वृक्ष कधी कोलमडून पडत नाही. दानव कुळातली मुलगी आहेस तू. देवी देवी मला क्षमा कर, मी चुकली. बरं, सांगितलेलं सारं साहित्य आतल्या महालात नेऊन ठेवलं आहेस? हो, ठेवलं आहे. मंचकावर मी सांगितलेले अत्तराचं सिंचन केलंस? तेही केलं आहे. आणि फुलांचे गुच्छ गजरे तेही तयार आहेत. मी माझ्या हाताने गुंफले, आत्ता आणले. हे पहा. अरे वा शाबास. म्हणजे बटकीच्या व्यवसायात तुझी बरीच प्रगती झालेली दिसतीये. कधी कधी मला असं वाटतं शर्मिष्ठे की दासीचे गुणच तुझ्या अंगात जन्मापासून अधिक आहे. नाहीतर या नवीन पेशात, या नवीन वेशात तू इतक्या लवकर मुळी नसतेस. राजवाड्यात तुझा जन्म झाला खरा, पण तुझ्या राजवंशी रक्तामध्ये बटकीच्या रक्ताची एक धारा केव्हा तरी मिसळलेली दिसते. दुष्टा, नीच, चांडाळी. असं देवयानी, तुझं दास्य पत्करलं असलं तरीही मी दानवेश्वराची कन्या आहे हे मी विसरू शकत नाही आणि तूही विसरू नकोस. हातून घडलेल्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून राज्याची हानी होऊ नये म्हणून दासी होऊन मी तुझ्या पायापासून उभी आहे. याचा अर्थ मी माझा अभिमान मारून टाकला आहे असं नाही. हो हो, तू म्हणतेस ते खरं आहे. इंद्राच्या सिंहासनापुढे ही मान न झुकवणार, 100 वेळा देवांना समरांगणात चिरडून टाकणाऱ्या दानवकुळात या शर्मिष्ठीचा जन्म झाला. स्वाभिमानानं जगणारी आणि स्वाभिमानासाठी मरणारी जमात आहे आमची. यजमानांच्या कृपा कटाक्षावर आणि दान देणगीवर जगणाऱ्या एखाद्या बोल नाही बोल बोल दान देणगीवर जगणाऱ्या एखाद्या भिक्षुकाच्या घरात माझा जन्म झाला नाही तुझ्यासारखा, असंच ना? नाही देवी, जीवन माझी ते मनात काही तेच बोलून भलतच. अगं दरिद्री अपतासारखं सत्य असं अचानक केव्हा तरी समोर येतं आणि माणसाला अस्वस्थ करतं. तू म्हणालीस तेच खरं आहे. माणसाचं मन म्हणजे पाताळापर्यंत पोहोचलेली एक भयानक विहीर आहे. त्या विहिरीत तू मला लोटून दिलं होतं. त्या विहिरीत खरं नाही ते देवयानी. पुन्हा देवयानी. चुकले भगवती. भयानक खोल विहीर, काळोखानं गुदमरलेली, शेवाळ्यानं आणि मेलेल्या पक्ष्यांच्या पिसानं झाकलेली, भूता खेतारी पृथ्वीच्या पोटात हल्लेल्या विवरासारखी. पण केव्हा तरी वरून एखादी देवालयानी आग पडते आणि भूताटकी पाण्यावर आच्छादन बाजूला होऊन आतलं कालकूट बाहेर डोकावू लागतं. तसंच आज तुझ्या मनातलं कालकूट माझ्या शब्दाने बाहेर आले. पण मला समाधान वाटतं. तुझं मन अजून जिवंत आहे, तुझा अभिमान अजून धगधगतोय हे पाहून मला समाधान वाटतं. कारण नागिन जिवंत आहे, जायबंदी आहे, तोपर्यंत तिच्या तोंडावर टाच रोवून उभं राहण्यात भाऊ. गातीपणातील लाचारीचं आणि नम्रतेचं तोंड फार लवकर वठवलं होतं, त्यामुळे माझं समाधान कमी व्हायला लागलं होतं. पण छान, फार छान झालं. दासीपणाचं कवच कोण क्षणभर का होईना तुझ्यामधली राजकन्या बाहेर आली. डोळ्यातून निखारा आणि तोंडातून गरळ ओकलीस. फार छान झालं शर्मिष्ठे. अगं आता तरी लक्षात आलं का? अगं क्षात्र ते संतप्त झालं तर फार तर शत्रूचा संभार होईल. पण जेव्हा ब्रह्मदेव क्रोधानं धगधगू लागतं तेव्हा त्रैलोक्याचा सारा प्रपंच गवताच्या गंजीसारखा तळायला लागतो. यजमानांच्या कृपा कटाक्षावर आणि दान देणगीवर जगणाऱ्या एखाद्या भिक्षुकाची ही करामत आणि कमाई आहे. भगवती, मर्यादेचं उल्लंघन करून मी जे बोलायला नको होतं तेच बोलून गेले. मला क्षमा करा. आपण उदार आहात, दयाशील आहात. नाही, मी तशी काहीही नाही. उदार, दयाशील,
मूर्खाचे, लंपटाचे, निष्ठाहीनाचे सद्गुण आहेत. देवालाही कशी दया नाही. श्रद्धेची प्रतारणा करणार ते फसवा औदार्यही नाही. पण तरी सुद्धा आजच्या आनंदाच्या, आमच्या मिलनाच्या पहिल्या रात्री मी तुला क्षमा करायला तयार आहे, पण एका अटीवर. हे माझ्या पायावर डोकं ठेव आणि कर प्रतिज्ञा. म्हण, दानवांच्या हलकट कुळात जन्माला आलेली मी शर्मिष्ठा. हो, अगदी याच शब्दात आपल्या दासीपणाचा मनोभावाने स्वीकार करते. दासीपणाला न शोभणारे शब्द माझ्या तोंडून कधीही बाहेर पडणार नाहीत, म्हणून कर प्रतिज्ञा. देवयानी का असं माझ्या चिंतामेंता करतेस? अगं कोणते जन्मेचा वर उजवतेस? तुझ्या ब्रह्मतेजानं माझ्या स्वप्नांची, माझ्या सगळ्या सुंदर स्वप्नांची आहुती घेतली, तेवढी पुरे नाही का झाली? प्राचार्याने अशी आठवण करून देऊ नये, पण देते. अगं काही दिवसांपूर्वी आपण गळ्यात गळा घालणारे मैत्रिणी होतो. सुखदुःख निभून घेणाऱ्या जीवनात सख्या होतो. पण आज नाही. आज तू माझी दासी आहे आणि मी तुझी स्वामिनी आहे. हो, 1000 वेळा म्हणते मी तुझी दासी आहे, पण तेवढ्यासाठी जखमी झालेलं माझं मन कापकाचे फटके मारून वारंवार रक्तबंबाळ करायला हवं का? की तुझं कचदेवावर प्रेम होतं त्यात मी काही? खबरदार एक शब्द पुढे बोलशील तर त्यामधली राजकन्या पुन्हा जागी होऊ लागली. ठीक आहे, मी आता या क्षणी बाबांकडे दूध रवाना करते आणि त्यांना कळवते की शर्मिष्ठेने आपली शपथ मोडली आहे, दासीपण सुधारून दिलाय. आता दानवांच्या राज्यात एक दिवसभरही असण्याचं तुम्हाला कारण नाही. तुमची सारी विद्या, सारी शस्त्र घेऊन तुम्ही हिमालयात तपश्चर्यासाठी निघून चला. शुक्राचार्य गेले म्हणजे दानवांचं तेज गेलं. बाबा दूर गेल्याची वार्ता समजताच देवांच्या सेना दानवांवर वज्रासारख्या कोसळतील, त्यांचा चक्का चूर होतील. दानवांचं सनातन राज्य नामशेष होईल. तुझा बाप, तुझे भाऊ, तुझे आप्त कोऱ्या पुत्र्यांच्या आणि गिराव्यांच्या भक्षकाही मिळते. ठेवते देवी, ठेवते. तुमच्या पायावर डोकं ठेवते. मला क्षमा करा. हे आणि कर मी सांगितलेल्या शब्दांचा उच्चार. म्हण, दानवांच्या हलकट कुळात. दानवांच्या हलकट कुळात जन्माला आलेली मी शर्मिष्ठा आपल्या दासीपणाचा मनोभावाने स्वीकार करते. दासीपणाला न शोभणारे शब्द यापुढे माझ्या तोंडून पुन्हा कधीही निघणार नाही. तुला क्षमा केली आहे. बाहेर जा आणि महालाच्या दाराशी रात्रभर उभी राहा. अरे कचदेवांवर तुझं प्रेम होत. होय, होत. पण ते प्रेम ही आता माझ्या अंतःकरणातून, माझ्या जीवनातून कसपटासारखं दूर फेकून दिलंय. आणि तुझ्याबद्दल त्यांच्या मनात उत्पन्न झालेल्या आपुलकीचं रूपांतर प्रेमात होऊ नये म्हणून तुलाही माझ्या जन्माची दासी करून मी प्रतिष्ठानला घेऊन आले. कारण जे भाग्य माझ्या नशिबी ते तुझ्याही नाही. भाग्य तरी कसले काय, त्याचे देव मोठे आहे, फार मोठे. पण आकाशात पुन्हा कधी पृथ्वीवर वाढता येत. कल्याणात मग्न होऊन राहणारी ही माणसं नवरेमुळे निव्वळ नारायण आहेत. असल्या ढोंगी माणसाचा दरिद्री संसार साजरा करण्यात कसलं सुख, कोणतं भाग्य? भाग्य हे आहे जे मला मिळालंय प्रतिष्ठानच्या राजवाड्यात,
ययाती महाराजांसारख्या थोर सम्राटांच्या सहवासात स्वर्गीय ऐश्वर्याचं सोनेरी कमळ माझ्या भोवताली पाकळी पाकळी उमलत आहे हे भाग्य. स्वर्ग मला सुभगरात धरती परगवसला, स्वर्ग मला सुभगरात धरती परगवसला, स्वर्ग मला सुभगरात धरती परगवसला. आपल्याजवळ ही पाकड आहे असं नाणं आहे आपलं. वृत्तीला भेटू शकत, वेशाला भेटू आणि पेशाला भेटू शकत. बाकी माझं मत म्हणाल तर भगवती असं आहे की सांगू का? हो सांगा की, आता ऐकण्यापासून दुसरी गतीच दिसत नाहीये. लोक काय अगं ती माणसाला भेटू शकासारखा दुसरा सोयराच नाही. माझा सिद्धांत भगवती असा आहे, सारी माणसं भेटू शकतात. रडणारी माणसं बोहल्यावर चढली, सिंहासनावर चढली आणि उत्किरण्यावर पडलेली सारी माणसं
माणसात पण कोणत्याही माणसाचं सांस्कृतिक सारखं जर खरवडून काढलं म्हणजे आतमध्ये निव्वळ दूषक. आता आपल्या महाराजांचं घ्या ना. कोणते महाराज? आपले ययाती महाराज. दिसायला दैनित्यमान, बोलायला लागले म्हणजे नुसते बृहस्पती, लढायला लागले म्हणजे साक्षात वीरभद्र. अश्वमेध केला तेव्हा साऱ्या जगाने त्यांचा सर्वश्रेष्ठ क्षत्रिय म्हणून जयकार केला. हे वरचे पापुत्रे जर बाजूला केले म्हणजे आतमध्ये निव्वळ विदूषक. आता आपल्या अनुभवाला येईलच ना. तुम्हाला वाटते तिथे जाण्याचा आणि वाटते ते बोलण्याचा अधिकार आहे ते मला ठाऊक आहे, पण त्यांच्या संबंधी असं भलतं सलतं बोलू नका. माझे पतिदेव आहेत ते. आता त्याला काय अगोदर माझा सल्ला घेतला असतात. हं? पतिदेवच का, नुसता देव देखील स्त्रीच्या रंगबंदीला गेला की पादत्राणे ज्याप्रमाणे बाहेर काढतात त्याप्रमाणे पुरुष आपलं सारा पराक्रम, सारं ताकद, सारं शहाणपण बाहेर ठेवूनच जाते. हं. पुरुषाला विदूषक करणारी महान शक्ती म्हणजे स्त्री. आणि स्त्रीला? स्त्रीला विदूषक करणारी महान शक्ती म्हणजे तिचं अपत्य. म्हणजे पोटात असताना सुद्धा ते आपल्या आईला विदूषक बनवतं. मग बाहेर आल्यावर तर विचारूच नका. आता तोही अनुभव आपल्याला यायचा नाही ना. एकूण काय सगळा संसार विदूषकाने भरलेला आहे. हे जग म्हणजे विदूषकाचं वसतिगृह. मग काय सर्वांनी संसार सोडून हिमालयावर जायला हवं? हो, तिकडेही तोच प्रकार. किंबहुना संसारातील विदूषकापेक्षा संसारा बाहेरील विदूषकगिरी जास्त वाकवतात. हं. आमच्या महाराजांचे एक थोरले भाऊ होते. ठाऊक आहे? हो, म्हणजे ऐकलं आहे. लहान वयातच विरक्ती येऊन ते तपश्चर्येसाठी कुठेतरी दूर निघून गेले असं म्हणतात. कपाळाची विरक्ती. म्हातारपण आलं तर निसर्गाकडून वैराग्याचं आज्ञापत्र अगदी घर बसले आहे. त्याच्यासाठी अगोदर थांबून कशाला. कच्च्या मडक्यात पाणी भरलं की ते चहू बाजूनी गळणारच. सुगडात अन्नाचं ताट बाजूला करायचं आणि हात कर्कटे झाले म्हणून जन्मभर बसायचं. त्यात काय अर्थ आहे का? बाल वयात तरुणपणात तरुणासारखं आणि वृद्धापकाळात वृद्धासारखं वागणं हा शहाणपणाचा मार्ग. पण नेमकं हे आमच्या महाराजांच्या भावाला सुचलं नाही. ज्या वयात देवीचा शोध घ्यायचा त्या वयात देवाचा शोध घेण्याकरता हे राजाश्री बाहेर पडले. मग ते कधीच परत आले नाही? कुणाला कधी भेटले नाही? तेही एक प्रकरण. अश्वमेधाच्या यात्रेत महाराजांना एकदा त्यांचं दर्शन झालं असं म्हणतात. दिसले आणि नाहीसे झाले. सदा वर्धातील तुपाच्या धारेसारखे. वैराग्य वाढलं होतं की काय कुणास ठाऊक, पण दाढी मात्र भरपूर वाढली होती. 4 कारागिरांना झेपणार नाही एवढी. तात्पर्य काय तर माणसानं मर्यादा ओळखावी. आपली स्वतःची, आपण ज्या जगात जन्माला आलो त्या जगाची, आणि ज्या परमेश्वरानं हे जग निर्माण केलं त्या परमेश्वराची ही. भलतंच तात्पर्य काढलंच की शेवटी. बर, केवळ आपली ही मतं पण ऐकवण्यासाठी आपण इथे आलात का? आता इकडे येण्याचं मुख्य कारण म्हणजे मला आपल्याला पाहायचं होतं. पाहायचं होतं? म्हणजे असं, जयाती महाराज माझे स्वामी आहेत, त्याप्रमाणे माझे मित्र आहेत. माझ्या मित्रानं शुक्राचार्याच्या आश्रमात जाऊन त्यांची विद्या आणली, त्यांची कन्या आणली. तेव्हा विद्येपेक्षा अधिक सुंदर आणि संजीवनीपेक्षा अधिक सामर्थ्यवान तशी ही ऋषी कन्या आहे तरी कशी एकदा डोळे भरून पाहावं. अहो, पण काल परवाच आपण मला पाहिलं की बोलणं देखील झालं आपलं. काल परवा पाहिलं ते वधूवेषा, आणि वधूवेषा इतकी फसवीची ज्या जगात दुसरी कोणतीही नसेल. कपाळावर मुंडवळ्या बांधून एखादी म्हैस जरी मोहल्ल्यावर उभी केली तर ती देखील सौंदर्यानं तिलोत्तम आणि वृत्तीनं गोगलगाय दिसेल. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे हा खेळ अनुभव मला माझ्या 5व्या लग्नात आला. म्हणजे खऱ्या खुऱ्या म्हशीची गाठ पडली की काय? काही विचारू नका. खऱ्या खुऱ्या म्हशीनं सुद्धा तिच्या समोर तोंडात गोड घातलं असतं. हा, म्हणजे ती जे काय करत होती ते केलं असतं. बोलल्यावर उभी होती तोपर्यंत असं वाटलं की ईश्वराने ही सौजन्याची किंवा शालीनतेची फेरी तयार करून माझ्यासाठी पाठवली आहे. पण बोलल्यावरून खाली पाय
ठेवला मात्र आणि आमच्या आयुष्यातील अरण्यकांडाला सुरुवात झाली. रावणासारख्या एका उन्मत्त सैनिकानं जेव्हा तिला आमच्या घरातून पळवून गेली तेव्हा कुठे हे रामायण समाप्त झालं. पळवली? हो, पळवली. बायको पळवली? हो. आणि तुम्ही काहीच केलं नाही? केला की मी काय गप्प बसतो की काय? आपण तो सहावं लग्न केलं. हा? नाही, मला त्याचा तो अनुभव आला. पुन्हा बायको पळवली? काही विचारू नका. मी लग्न करावं आणि माझी बायको कोणीतरी पळवावी. मी लग्न करावं आणि बायको कोणीतरी पळवावी. ही एक सामाजिक रूढीत होऊन पडली. मी म्हणतो त्या बायका काय लग्नापूर्वी पळवण्यासाठी अस्तित्वात नव्हत्या, पण नाही. काही लोक तब्येतीला इतके विचित्र असतात की त्यांना झाडावरची काही चालत नाही. ती पुण्याच्या तिथे आडी जाऊन पडली की त्यांची नजर त्याच्यावर जाऊन ठेवलीच म्हणून समजा. शेवटी या समाज शिला कंटाळलो आणि विदूषण झालो. म्हणजे खरे खुरे विदूषक झाला. हो का? तर कशा संबंधी बोलत होतो? मी कशी आहे हे पाहण्याकरता तुम्ही आला होता. मग सांगा पाहू, कशी आहे मी? आली का पंचायत? भगवती, राणीचं नाव नेहमी तरतरीत असतं. ते कितीही नक्त असलं तरी. मग तिथून देवता असो तुमच्यासारखी, नाही तर दाखील असो आमच्या पाचव्या बायकोसारखी. जीवाची पर्वा असलेले सारे लोक तिला देवताच म्हणतात. ते माझ्या अभिप्राय घेण्यातही अर्थ नाही आणि घेण्यातही नाही. हे एक झालं. पण माझं इकडे येण्याचं दुसरं कारण म्हणजे पहिल्याला इतके पाल्हाळानं बोललात ते खोटच वाटतं. बरं, दुसरं खरं कारण कोणतं? ययाती महाराज कुठून तरी आले होते आणि कुठे जात होते. त्या उंच उंबरड्यासारखा मी त्यांच्या मार्गात आडवा आलो. तेव्हा ते मला म्हणाले, मित्रा, माझी प्रिया माझी महालात वाट पाहत असेल तेव्हा तू तिथे जा आणि रोजच्या प्रमाणे म्हणजे मूर्खासारखं काहीतरी बोलून तिचं चित्त प्रसन्न ठेव. आपलं आतापर्यंतच्या बोलण्यानं चित्त प्रसन्न झालं असेल तर ठीकच आहे. नाहीतर काय? लोक काम देईल असं झालं की विदूषकाला शारीरिक विनोदाचा आश्रय घ्यावा लागतो. आपण म्हणत असाल तर थोडा अंगविक्षेप करून दाखवतो, उड्याही मारून दाखवतो. विदूषका आता त्याची कहाणी त्याला आयुष्यभर आपल्या समोर काढायचे आहे की आपले पतिदेव, माझे स्वामी, प्रतिष्ठानचे सम्राट ययाती महाराज इकडे दिले. यावं महाराज. अगदी वेळेवर आला. का बरं? नाही म्हणजे मी आता पोलंडच्या मारण्याच्या विचारात होतो. मग इतका वेळ काय करतो? इतका वेळेस पोलंडच्या मारत होतो, पण बौद्धिक आता थोडं शारीरिक विक्षेप करून दाखवायचा बेत होता मला. कारण आपण येईपर्यंत दुर्ग लढवायचा होता ना मला. ठीक आहे, चांगली कामगिरी केली. जा. महाराज, नाही म्हणजे आपण म्हणत असाल तर अजूनही थांबायला मी तयार आहे. घरी जाऊन तरी कोणतं सुख घ्यायचं, त्यापेक्षा आपण रात्रभर इथेच गप्पा गोष्टी करत बसू. नाही मित्रा, अरे विवाहाच्या पहिल्या रात्री तुझ्या बरोबर गप्पा गोष्टी करण्या इतका अरसिक नाही. ठीक आहे, रात्र जशी आज आली तशी उद्या येणार, परवा येणार, तेरवा येणार. पहिला भात संपला की पक्वान यायचं, त्याप्रमाणे दिवस संपला की रात्रही येणार. तेव्हा आत्मा आणि शरीर यांच्या संबंधाबाबत तो संबंध आज इथं तुला कायम ठेवायचा असेल तर या क्षणी तू इथून निघून जावं. ठीक आहे, आपली आज्ञा शिरसावंत आहे. भगवती, आपली आज्ञा आहे. ईश्वर नेहमी आपल्या दोघांच्या पाठीशी उभा राहतो. अर्थात फक्त दिवसा. विदूषका, विदूषक ही वस्तू तुझ्या फारशी परिचयाची नसेल दे, तेव्हा त्याचं बोलणं जास्त मनावर लावून घेऊ नाही घेणार. कुणाचंही बोलणं मनावर नाही घेणार. रागवलीस भलतच रागवायचं काय कारण? मग अशी दूर का जातेस?
ध्रुवपदापासून दूर जाणाऱ्या एखाद्या आलापासारखी. संगीत शाळेत गेला होता वाटतं. हो, गेलो होतो. तरी शब्दाला संगीताचे रवे अजूनही चिकटलेले आहेत. नुसत्या शब्दांना नव्हे तर मनाला सुद्धा. इतकी का ती गायिका सुंदर होती? गायिकेच्या सौंदर्याकडे कोण पाहत? श्रेष्ठ संगीताच्या मैफिलीत गायक आणि श्रोता त्या दोघांचेही देहभाव सायंकाळच्या प्रकाशाप्रमाणे अभावात विलीन होऊन जातात. गाणारा जगतो स्वरानं आणि ऐकणारा जगतो श्रुतीनं. पण देवी, गायिका कधी सुंदर असतात का? नाही म्हणजे स्वर आणि सौंदर्य यांचं नातं माझं सलोख्यात असत नाही. असं मग आश्रमातल्या माधवीच्या कुंजाजवळ आपण माझ्या गाण्याची मनसोक्त प्रशंसा केली, ती खोटीच वाटतं? की सौंदर्याची स्तुती केली ती खोटी? हे पहा देवी, विधात्याच्या कारागृहात काही ठराविक नियमानुसार माणसाची घडण होत असते, खरं आहे. पण नियम ही गोष्ट अशी आहे की जिथं परमेश्वरालाही केव्हा तरी कंटाळा आल्यापासून राहत नाही. अशा वेळी तो निर्मितीचे सारे नियम, सारी पुस्तकं बाजूला ठेवतो आणि साऱ्या संकेताला झुगारून देणारी अलौकिक काव्य जन्माला घालतो. माझी लाडकी देवयानी म्हणजे असे अद्भुत अपूर्व काव्य आहे. वारे माप स्तुती केली म्हणजे मी प्रसन्न होईल असं वाटतंय का आपल्याला? या स्तुतीची जात मला चांगलीच ठाऊक आहे. बहुधा प्रेमशास्त्राच्या अध्यापकानं आपल्याकडून हा मंत्र पाठ करून घेतला असेल. कुठल्याही राणीच्या रंगमंदिरात गेल्यावर घडण्यासाठी आजवर अनेक जणींनी तो ऐकलाही असेल. पण 4 शब्दांचं उत्तर अंगावर शिंपडलं म्हणजे हुरळून जाणे इतकी मी भोळी नाही. शुक्राचार्यांची, जगातील सर्वश्रेष्ठ बुद्धिमंतांची मी मुलगी आहे, हे माहित आहे ना? माहित आहे, पण या महान येताना विसरलो होतो. आणि मला वाटतं इथे या रंग मंदिरात अशा गोष्टी ध्यानात राहू नयेत हेच बरं. नवरा बायकोच्या एकांतात जर बायकोचा बाप जर सारखा डोकावू लागला तर नवऱ्याला पुढं पाऊल टाकणंही कठीण होऊन जाईल. पण देवी, खरंच का रागवलीस? हा आणखीन जखमेवर वार. म्हणजे मी रागावले आहे हे लक्षात यायला इतका वेळ लागला? मग रागाचं खरं कारण लक्षात येता येतं मला वाटतं सारी रात्रच संपून जायची. एखाद्या सामान्य स्त्रीच्या सहवासात असतो तर ते कारण मला चटकन समजलं असतं. कारण सामान्य स्त्रियांच्या रागाची कारणंही सामान्यच असतात. पण शुक्राचार्याची कन्या सामान्य नाही. तू जेव्हा भुवया वाकड्या केल्यास, पाठ फिरून दूर गेली, तेव्हा साहजिकच तुझ्या रागाचं कारण काहीतरी आध्यात्मिक, पारमार्थिक किंवा दार्शनिक तरी असावं. कारण शुक्राचार्यांसारख्या श्रेष्ठ विद्वानांची कन्या. पुरे पुरे माझ्या वडिलांचं नाव इथे वारंवार यायला नको. मीही तेच म्हणत होतो. पण खरंच का रागवली? 1000 स्त्रियांच्या रागाचं जे कारण तेच माझे आहे. म्हणजे रागात आणि अनुरागात साऱ्या स्त्रिया सारख्याच असतात तर इतका का उशीर झाला मला? विचारा विचारा, आपल्या मनालाच विचारा. आणि त्यानं खरं उत्तर दिलं नाही ना तर जरा गवाक्षातून बाहेर डोकावून पहा. आपल्या लाडक्या राजाचा विवाह मंगल साजरा करण्यासाठी नगरातील लोकांनी घराघरांवर दिव्याची आरास केली होती. पहा पहा, त्याच्या एकतरी दिवा तर पेटतोय का? शिवालयातील दीपमाळेवर सहस्र पडक्या पेटल्या होत्या. पहा पहा, त्याची एकतरी आता जागी आहे का? आणि एवढ्यानं खात्री पटत नसेल तर ती पहा शुक्राची चांदणी. पश्चिमेच्या मस्तकावर झळकणारा तो रत्नांचा तुरा आता मुलांनी फेकून दिलेल्या शिंपल्यासारखा निस्तेज आणि दुर्लक्षित होऊन क्षितिजाच्या तळाशी जाऊन पडला आहे. ती पहा कदंब वृक्षाच्या फांदीजवळ. पण देवी, कदाचित असंही असेल की प्रतिष्ठानात उगवलेल्या या दुसऱ्या शुक्राच्या चांदणीचं अलौकिक लावण्य पाहून ती शर्मिंदी झाली असेल आणि मत्सरानं मलून होऊन आकाशाच्या पायथ्याशी जाऊन पडली असेल. झाली साखर पेरणीला सुरुवात. पुरुषांना वाटतं की बायकांना चंद्र चांदणीसारख्या नक्षत्रांच्या किंवा कमळ तोडल्यासारख्या फुलाफळांच्या पंक्तीला नेऊन बसवलं की त्यांच्या बाबतीतलं आपलं कर्तव्य संपलं. बायकाची शरीर तेवढीच पुरुषांच्या डोळ्यांना दिसते, त्यांची मनं कधीच दिसत नाही.
त्या गायिकेच्या नादात माझी आठवण बुजून गेली ना. स्वरांच्या मांडवातून प्रेमाच्या भावनेकडे जावं, या भावनेनं संगीत शाळेत गेलो. संगीत, स्त्री आणि शस्त्र या गोष्टींच्या सहवासात माझ्यासारखा स्वच्छंदी पुरुष सारं काही विसरून जातो. आता सारा दिवस या घटनेकडे नजर लावून वाटचाल करीत होता. राजकारण करताना मंत्र्यांच्या मेळाव्यात, धर्म कार्य करताना पुरोहितांच्या सानिध्यात आणि युद्धाचे आराखडे आखताना सेनापतींच्या सहवासात सर्वत्र तुझी स्मृती डोळ्यासमोर दिसत होती. मग विनसनं कुठे? उशीर झाला याचं खरं कारण ऐकल्यावर तू देखील आनंदित होशील. कोणतं कारण असं? बाबा प्रतिष्ठानला आले. शुक्राचार्यांना पण त्यांचे एक जामात आले. जामात? माझ्या माहितीप्रमाणे शुक्राचार्याला एकच कन्या आहे आणि तिलाही एकच पती आहे. म्हटलं तर जावई, म्हटलं तर मुलगा, म्हटलं तर शिष्य आणि म्हटलं तर वैरी. आपल्या विद्वत्तेनं, तपश्चर्येनं आणि साधुत्वानं तिन्ही लोकांना वंदनीय असलेले देव राष्ट्रातील एक सत्पुरुष. होय, कशाने आले आणि लगेच गेले ते. मग आले तरी कसे? मला वाटलं माझा ऐश्वर्यशाली संसार पाहायला बहुधा मत्सरानं आपल्या हलक्या भावनेच्या पलीकडे गेलेले ते महान तपस्वी आहेत हे विसरू नका. मेनकेच्या पाठीमागे धावणारे विश्वामित्रही महान तपस्वी होते. तपश्चर्येनं देवांना प्रसन्न करता येईल, पण मनावर ताबा मिळवता येईलच असं नाही. कच्या देवानी शुक्राचार्यांकडून त्यांची संजीवनी विद्या मिळवली, पण सर्व विद्यांनी तिच्या पायाची चाकरी करावी अशी त्यांची जन्मदात्री कन्या मात्र मला या ययातीलाच प्राप्त झाली. स्वजनांचे जय जयकार ऐकून कान पिटल्यावर कदाचित कच्या देवाच्या मनात विचार आला असेल की आपली निवड चुकली. एक संजीवनी आपण मिळवली, पण हजारो संजीवनीची जन्मदात्री मात्र आपण कायमची गमावली. आणि या गोष्टी बरोबर कदाचित त्याला माझा हेवाही वाटू लागला असेल. मग आपण प्रतिष्ठानचे दरवाजे बंद करून घेतले असते? नाही. कशदेव आल्याची वार्ता समजताच मी वेशीच्या बाहेर गेलो आणि आमचं समान वयाचं नातं विसरून मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि पुन्हा मान उचलून त्यांच्या मुद्रेकडे पाहिलं. तेव्हा असं वाटलं की थट्टेसाठी सुद्धा अशा थोर माणसांना त्यांच्या सामान्य पातळीवर आणलं. विश्वातील साऱ्या भावना संघटित होऊन त्यांच्या आश्रयाला आल्या होत्या. आकाशानं त्यांच्या शब्दाला आपलं म्हटलं होतं, समुद्रानं त्यांच्या डोळ्यांना आशीर्वाद दिला होता. अशा देवाचं हे नवं रूप पाहून मी इतर थांबवूनच गेले. असं वाटलं की या थोर महात्म्याला सार काही द्यावं, सार काही, आणि आपणाला काहीच देता आलं नाही म्हणून दुःखी व्हावं. मग त्या थोर महात्म्याने त्या क्षुद्र देवयानीची आठवण केली का? केली, अनेक वार केली. देव दानवामध्ये पुन्हा एकदा भयानक युद्ध होण्याचा संभव दिसू लागला. दोन राष्ट्रातील सनातन वय संपुष्टात आणून ते दानवांकडे प्रतिष्ठा करायला जात आहे. प्रतिष्ठाची सदिच्छा त्यांना हवी होती म्हणून ते आपल्या वेशीपर्यंत आले आणि आमचं मनोगत समजून घेऊन निघून गेले. पण या घाई गर्दीत सुद्धा त्यांनी तिची अनेक वार विचारपूस केली. विचारित होते की माझी लाडकी धाकटी बहीण देवयानी सुखात आहे ना? हो, सुखातच आहे म्हणाल. मी म्हटलं देवयानी तुमची बहीण नसून तुमची मेहुणी आहे. आणि वरती म्हटलं संजीवनीच्या सामर्थ्यापेक्षा देवयानीचं सौंदर्य तुम्हाला अधिक मोहक वाटलं नाही का? मग काय म्हणाले ते? खडकावर आदळणारे राजेसारखे ते खळखळून बसले आणि म्हणाले, सौंदर्याचा आस्वाद घेणारे डोळे देवानं मला दिलेच नाही. कातडीच्या रंगाने आणि नाका डोळ्यांच्या ठराविक गणितानं जर माणसाचं सौंदर्य सिद्ध होत असेल तरी सार विनोदाचं होईल. देव राष्ट्राच्या हजारो अक्षर आहेत की ज्यांच्या प्रकाशानं देवयानीचं लावण्य मावळलेल्या दिव्यासारखं लक्षात देखील यायचं नाही. अशा देवाचं हसणं ओसरलं आणि जरा गंभीर होऊन ते म्हणाले की देवयानीला मी माझी बहीण मागितले तिच्या देहाचं सौंदर्य पाहून नव्हे, त्या मनाची तेजस्वी, तिचं प्रेम करण्याचं अपार सामर्थ्य पाहून. तुझ्या बरोबर तुझ्या सखीची दानवेश्वराच्या कन्येची ते मनसोक्त स्तुती करीत होते. आणि देवी देवी तुझी तब्येत बरोबर नाही आहे का? नाही, काही नाही. 2 दिवस समारंभाचा शीण
जरा बोळायचं. थांब, मी राज्यवैद्यांना बोलावतो. दासी, दासी. नको नको, तसं राजवैद्याला बोलवण्यासारखं काही नाही. मी जरा आतल्या महालात जाऊन येते. थोडा विसावा हवाय मला. पण देवी, कोणालाही आत पाठवू नका. महाराज, आपण मला हाक मारली. होय, तू दासी असलीस तर तुलाच हात मारेन. मी दासीच आहे. दासीला दासीसारखं दिसावं. तू तर एखाद्या राजकन्येसारखी दिसतो. तरीही दासीच आहे मी. देवी कुठे गेल्या? आपल्या महालात गेली आहे. समारंभामुळे थोडा विसावा घेण्यासाठी आत गेली आहे. मग मी पाहून येते त्याला काही हवं का ते. राणी बहुशा तुला कधी पाहिल्याचं आठवत नाही. नवीनच वाड्यात आलेली आहे. हो महाराज, परवाच आले. म्हणजे देवयांच्या परिवाराबरोबर. होय महाराज. माहेर सुटलं तरी माहेरची माया सुटत नाही. देवयानी सारख्या स्त्रीला सुद्धा सतत ती आपल्या बरोबर सावली सारखी हवी हवीशी वाटते. काही नाव काय तुझं? माझं नाव दासी. हा व्यवसाय झाला. मी नाव विचारतो. तरीही दासीच आहे मी. मला क्षमा मिळतात. क्षमा, क्षमा, फार गोड नाव आहे. अगदी तुझ्या रूपासारखं. क्षमा, क्षमा. हे काय महाराज? तुझ्या नावाचा मी जप करतो आहे असं तू समजू नकोस. असंच काहीतरी नाव मी नुकतंच ऐकलं होतं. क्षमा, शर्मिष्ठ असणार. हो, मला आता परत जाण्याची आज्ञा हवी. ठीक आहे, जा. सेवकाला द्राक्षा रसाचे पेढे आणायला सांगितले होते. आणले? हो, त्याने आणून ठेवलंय. तशी सूचना नव्हती म्हणून बाहेरच ठेवायला सांगितलं मी. घेऊन येते. जशी आज्ञा. क्षमा. काल संध्याकाळी देवयानीच्या मंदिरात कोणीतरी गात होतं. मी आलो आणि ते गाणं अर्ध्यावरच थांबलं. बंद दारापलीकडचे ते गोड स्वर अद्यापही माझ्या कानात रेंगाळत आहे. दानव देशातील युवती नृत्य गाण्याला टिकून असतात असं मी ऐकलं होतं. तूच ते गाणं गात होतीस? नाही, मला आठवत नाही. राजा विष्णूचा अवतार असतो हे माहित आहे ना तुला? होय महाराज. मग राजासमोर खोटं बोलणं म्हणजे देवासमोर खोटं बोलण्यासारखं आहे. होय महाराज. मी पुन्हा विचारतो, तूच ते गाणं गात होतीस? महाराज, मी महाराणींच्या मनोरंजनासाठी गात होते. पण महाराजांनीच कोणता अपराध केलाय? महाराज, आपण या दासीची चेष्टा करीत आहात. नाही क्षमा, नाही क्षमा. माझ्या वृत्ती आज उल्लसित झाल्या आहेत. वैराण समुद्रातून प्रवास करणाऱ्या नाविकाला ते किनारा दिसावा. हिरव्या गर्द साडीने झाकलेले उंच मनोरी सोनेरी हाताच्या आणि स्वप्न लेखन करणारा कसं वाटत आहे मला. मन शरीरामध्ये मावत नाही. वेलीवर उमललेलं फुल आपल्या सुगंधानं, प्रज्वलित झालेला दिवा आपल्या प्रकाशानं आणि प्रेमाचं साक्षात्कार झालेलं अंतःकरण आपल्या सद्भावनेनं स्वतःच्या बाहेर जात आणि सभोवरच्या साऱ्या जगावर समाधानाचं शब्द हलू पाहतो. क्षमा, क्षमा. तू कधी कुणावर प्रेम केलं आहे? महाराज, मी एक सामान्य दासी.
असल्या श्रीमंत विलासांची मला काय करतात? अगं प्रेमाचा रुपेरी जरी फडका जर आकाशात पडपडू लागला तर कोणीही दास राहत नाही आणि कोणी दासी राहत नाही. प्रेमाचं साम्राज्य असतं खरं, पण कोणी मांडणी कसत नाही. सगळे सम्राट, सगळ्या सम्राटी प्रेम आणि मृत्यू त्या दोन्हीच्या सानिध्यात सारी माणसं एका पातळीवर येतात. सर्वात उंच, सर्वात श्रेष्ठ अशा माणुसकीच्या पातळीवर. खरं नाही ते. काय? माणूस कधीच एका पातळीवर येत नाही. प्रेम करताना नाही आणि मरताना नाही. महाराज, माणूस या शब्दाला कोशात काही अर्थ असेल, पण लौकिक व्यवहारात मात्र तो अर्थ शून्य आहे. जगात स्वामी असतात, सेवक असतात, राजे असतात, दास असतात, अपमान करणारे असतात आणि अपमान करून घेणारे असतात. पण निव्वळ माणूस म्हणून मात्र कोणीही असत नाही. खोटा, साफ खोटा शब्द आहे. क्षमा करा, मी फार अधिक बोलले. अधिक बोललीस पण चांगलंही बोललीस. पण जाऊ दे, मला माझं गाणं ऐकायचं आहे. देवीचं दर्शन झाल्यापासून माझी सारी प्राणशक्ती ज्या एका घडकेची प्रतीक्षा करीत आहे ती आता जवळ येऊन ठेपली आहे. त्या घडकेकडे जाणाऱ्या प्रत्येक क्षणावर मला संगीताचा आणि सुगंधाचा अभिषेक व्हायला हवा. क्षमा, क्षमा माझी विनंती आहे, आणि विनंतीला भागत नसेल तर माझी आज्ञा आहे. जशी आहे.
अश्विनी चांदण्याचे तुषार चोहीकडून माझ्या अंगावर बरसत होते. क्षमा क्षमा पेला रिकामा झाला. दीड दमडीची दासी आणि केवढा धारिष्ट खुशाल सम्राटांपुढे लोचटपणे गातेस आणि ते काल कुटाचे पेढे त्यांना भरून देतेस. शरम नाही वाटत तुला? पुढे सांगितलं तुला हे इथं आणायला? मी सांगितलं देवी. ज्याला प्रश्न विचारलाय त्यालाच उत्तर दिलेलं बरं. पुढे सांगितलं महाराज मग लक्षात ठेव, तू दासी आहे ती माझी, फक्त माझी, महाराजांची नाही. समजलं? जा चालते हो इथून. लज्ज देवी देवी का संतापलीस इतकी? त्या दासीचा दासीशी भलावून सम्राटांनी करण्याची आवश्यकता नाही. देवायानी आपण मद्य घेतलं हो घेतलं. मग मला जायची परवानगी असावी. जाण्याची परवानगी?
कुठे आहात? नगराच्या शिळेवर असलेल्या सरोवर मंदिरात. आपण घेतलेल्या